डॉक्टर अलका नाईक यांचा समर्पण दिल्लीत प्रसिद्ध। खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभ हस्ते साहित्यिक डॉक्टर अलका नाईक यांच्या समर्पण हा अवयवदानावर आधारित कथासंग्रह 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दिल्ली येथे प्रसिद्ध झाला। यावेळी पुण्याचे माजी उपायुक्त ज्ञानेश्वर मोकळजी, अखिल भारतीय मराठी साहित्यिक परिषद पुणे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, साहित्यिक डॉक्टर रसनकुटे इतर मान्यवर उपस्थित होते। वेगवेगळ्या अवयवांपासून वंचित आणि कुणाकडून तरी अवयवदानाच्या मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या गरजूंची व्यथा लिहून डॉक्टर अलका नाईक यांनी संपूर्ण समाजाला अवयवदानासाठी प्रोत्साहन करण्यासाठी हे लेखन केले आहे। दिनांक 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 या 3 दिवसांच्या कालावधीत मराठी साहित्य संमेलन दिल्लीत संपन्न झाले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आणि शरदचंद्र पवार हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते। संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी अध्यक्षीय भाषण केले। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत इत्यादींनी मार्गदर्शनपर भाषणे केली। त्याशिवाय अनेक मान्यवर, कवी, लेखक, साहित्यिक, कलाकार, साहित्यप्रेमी या साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर अलका नाईक यांनी स्वतःचे कविता संग्रह छापले आहेतच, शिवाय गावोगावच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांची कविताही संपादित करून त्याचेही प्रकाशन स्वखर्चाने केले आहे। त्यातील काही कविता संग्रह मालदीव, मॉरिशस, इंडोनेशिया, नेपाळ आणि थायलंड या परदेशात विश्व साहित्य संमेलनात प्रसिद्ध झालेली आहेत। गेली 4 दशके आपल्या सामाजिक सेवेबरोबरच काव्य वाचन कार्यक्रम, अवयवदान, केशदान चळवळ, मानसिक स्वास्थ्य इत्यादी व्याख्यानाद्वारे त्यांनी प्रशंसीय अशी साहित्य व समाजसेवा केली आहे। महिला उद्योजिका आणि सक्षमीकरण यासाठी त्यांनी कार्य केले आहे। त्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य राज्यपाल यांच्याकडून पुरस्कार प्राप्त झाला आहे। तसेच राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार आणि सुवर्ण पदकही प्राप्त झाले आहे। अनेक साहित्यिक उपक्रमामध्ये अध्यक्ष, प्रमुख अतिथी म्हणून त्यांची निवड झालेली आहे। मराठी भाषेचा आणि साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात। तसेच अनेक कवी, लेखक घडवून त्यांच्या पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना देऊन त्यांना मार्गदर्शनही केले आहे। अनेक शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांनी समुपदेशन व्याख्याने देऊन मार्गदर्शन केले आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर शरद गोरे यांच्या प्रयत्नांमुळे हे सर्व यशस्वी झाले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।